जायला नको काय बाबू? हा सगळी पोरं गेली, काही जणी बाहेर पाऊस बघा किती पडते. आज 15 ऑगस्ट आणि असा पाणी पडते. हे बघा आम्ही किती लवकर उठलेलो आहेत. मेन खास याची रेडी करण्यासाठी, याला रेडी करण्यासाठी. पण काय बोलते मला जायचं नाही आहे. हां पण सकाळीच मार खाल्ला त्याने. काय झालं निधी? दीदी नाही तिकडे चालली. बाबू किती माणसाला हट्ट करावं हो. हा गाई खूप म्हणजे इतका हट्ट करते ना, हिशोबाच्या बाहेर याचा हट्ट चालू झालेलं आहे. हा हे बघा उठतच नव्हता. सर्व मुलं गेले शाळेत. आज 15 ऑगस्ट. बघा त्याला असं रेडी करायला लागते. पप्पा इथे रेडी करतात त्याचे. आणि सकाळीच मार सुद्धा खाल्ला ते. बाबू कसा मार खाल्ला पप्पांचा? हा बरं वाटलं ना? हा काय र? चला गाईज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला मस्त छानपैकी अशी आपली मॉर्निंग झालेली आहे आणि सगळे साफसफाई लवकरच झालेली आहे घरातली. आणि आज आहे 15 ऑगस्ट. त्याचे मुलांना बी रेडी करून मुलांना शाळेत पाठवलेले आहे. तर चला गाईज बघू आज काय काय होते ते सर्व काही तुम्हाला दाखवते शूट करून. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. चला गाईज आता आपण किचनमध्ये जाऊ. पूजा अजून उठली नाही. पूजा कालच आलेली आहे. सकाळी मस्त पाववाला आलेला. पाव घेतलेले आहेत, बटर घेतलेले आहेत. आता यांना चहा ठेवते. आता मुलं बी येते शाळेतून आणि पूजाला बी बोललो लवकर मस्त की फ्रेश हो. तेवढ्यात मी चहा बी ठेवून घेते. गाईज माझा बाबू आला. बाबू बुट आतमध्ये आणली, बाहेरच ठेव. काय दिलं तुला बक्षीस? काय र? गाईज बघा निधी आली, जीविका बी आली शाळेतून. चेहरे आंघोळ नाही करायची? पटकन आंघोळ कर जा. काय दिलं बाबू तुला? कॅडबरी दिली. हा चला गाईज आता सर्व चहा बी पिलेला आहे. आता जरा आता किचन भांडी घासून घेते आणि कपडे आता मसनीला लावून घेते. बघा एवढे असे कपडे आहेत. पटापट आता मसनीमध्ये बघा मी पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कपडे टाकून घेते आणि कपडे लावून घेते. चला गाईज इकडे टॅमॅटो, मिरची, कोथिंबरी आणि आपलं इकडे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. आज लवकरच घेतलेलं आहे जेवण करायला. आम्ही चाललेलो बाहेर. तेच चला आणि इकडे भात सुद्धा घातलेला आहे. आता मी फोडणी देते, मच्छी करते. तेच चला गाईज. चला आता मस्त छानपैकी सर्व काही टाकलेलं आहे. लसूण, टॅमॅटो, मिरची, कोथिंबरी असं व्यवस्थित परतवून घेते आणि मुलांचा आवाज येतो. हे बघा गाईज मस्त की छान अशी बोंबील केलेले आहे. चला आपले बोंबील होतात. आणि यांचा काय चालला आहे? पूजा एकदम फ्रेश झालेली आहे बघा, केस धुवून. आणि इकडे मुलं स्टँड बघतात. आज घरातच आहेत ना. काय चाललंय तुमचा? त्याच्यामध्ये खाना टाकलाय ना? हे तुला पाहिजे फिश? जा घेऊन. चला गाईस सर्व काम बीम झाला आणि जरा आता रिलॅक्स करते. सर्व ओके झालेलं आहे काम. चला गाईस फायनली मी आता रेडी झालेलो आहे. तर चला दोघीजणी जरा बाहेर झालेले आहेत. आल्यावर गाईस तुम्हाला लगेच भेटते मी. तर चला गाईज येऊ पटकन. बघा गाईज आम्ही स्कूटीवर चाललेलो आहेत. पूजा कसं वाटतं माझी स्कूटी चालून? हा भारी वाटतं. तू पहिला बस. गाईज किती छान मस्त की वातावरण आहे. इकडून जा इकडे बघा शेतं बी लगेच रेडी. सोन्याचा घडी पूजा माझी घालते. चांगलं वाटतंय ना? छान वाटतंय. गाई सोन्याचा आहे हा बघा. असली सोना. आणि आम्ही ज्वेलर्समध्ये आलेलो आहे.
ही तीच होती ना. बाई सर्व गणपती घातले. आठची नको ना. गंटन खेळायला छान. तुमची पैसा पनीर ले जाओ. सलाद मस्त आहे. ये वाला एक बार बोला पैसा पनीर ले जाओ. 9.5. माझी चेंज करतो. अजूनपर्यंत आम्ही इतर दुकानामध्येच आहे. पूजा आमची कंटाळली. गणपण झाला तिला. कोणला गंटन? गाईज गंटन कधीपासून आम्ही बघतो. सोनारच्या जवळ आल्यावर खूप टाइम लागतो. आणि हे बघा पटकी किती असते? 5.5 3.5 आता आपल्या इकडे घेतलेलं आहे. चलो ठेवा याच्यात. त्याच्यात ठेवा. चेन लावा. जायचा. चला आता आपण निघालेलो आहे बाहेर. पूजा चल चप्पल. गाईज चला आलेला आहे इथं हॉटेलमध्ये. बघा पूजा बसली इकडं. आणि आता आपली ऑर्डर दिलेली आहे. आता येईन थोड्या वेळात. कधी इथं काहीच खूप डोकं दुखलं. आणि किती टायमिंग दिलेलं आहे माहिती का? 4 वाजलेले आहे. 4 वाजता आमचं जेवण चालू आहे इथं. पण अजूनपर्यंत आला नाही. भूक लागली गाईज. आणि मी खुश बी आहे. खुश आहे बाबा. लय हॅप्पी आहे बघा. त्याच्यामध्ये आहे खुश आहे. चला आता जेवल्यावरच भेटते मी तुम्हाला. दाखवते रांधल्यावर. बोल ना. मस्त लागतं. चला गाईज आता आपला नाश्ता बिष्टा झालेला आहे. आता आपण निघलेलो आहे घरी जायला. चला. बिल किधर आहे बिल? गाईज आता आपण बिल भरू आणि लगेच निघू जायला. पूजा पूजा इकडे बघ. इकडे बघ. गाईज एक जोक झाला आमच्या दोघींचा. हा इकडं बघा. पूजा काय जोक झाला सांग. तर चला. आपली स्कूटी कुठे आहे? इकडं आहे का? या साईडला ठेवली. गाईज बघा मस्त काळे मासे. काळे मासे घ्यायचं का? नको नको. काळे मासा. काळे मासे मस्त लागतात का? चांगले लागतात. कसं ते काळे मासा? 60 रुपये पाव.
₹60 पाव. पाव मध्ये एकच येईल ना? पाव मध्ये एकच येईल. अर्धा होईल काय? मग चला काही आता आम्ही निघालेलो आहे. इकडे पूजाला गणपती बघायचे होते. आम्ही गणपती बघितले, पूजाने पसंत सुद्धा केलेला आहे. तर चला आता आम्ही निघालेलो आहेत घरी जायला. कसं सांगू, येता येतात आम्ही थांबलो गणपती बघण्यासाठी, बघायला जाऊ. तर चला. आणि इकडे बघा आपला मोठा बाप्पा, एकदम भारी वाटते, एकदम छान. गणपती बाप्पा असंच आशीर्वाद असून दे आमच्या पाठीशी. सर्व मोठे मोठे आहेत मूर्त्या. हा यो बघ किती मोठा. नंदी आहे काय का? नंदी आहे ना? बघा, याला जॉईन करायला लागणार आहे. बघा इथं अशी कामं करतात सर्व कारागीर आहेत, कारागीर. गणपती बोला, काय बोलता? तुम्ही बोला, त्याच्यात काहीतरी गणपती चालवलंय म्हणून. काय बोलू? काहीतरी बोला थोडं. ऐकू शकतो. आता काय बोलू? छान आहेत गणपती. गणपती घ्यायला या. पुण्याला चालले तुला असं तसं पुण्याला चाललेत काय? चालेल, चला. पाठवा म्हणा. हो 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 हो. चला गाईज, आता आम्ही निघालेलो आहे. तिकडे बघा सर्व इकडे कारखानेच कारखाने. हे बघा कसा सीन आहे पूर्ण. इकडे हा टेम्पो भरून चाललाय. चला गाईज, घरामध्ये आलेलं आहेत आता. जे काही घर साफ केलंय. पहिला घर गाईज आल्या आल्या मला पहिला घर बघायला लागते, स्वच्छ आहे का नाही. स्वच्छ आहे गाईज. आज अख्खा दिवस गेला आमच्या दोघींचा. मच्छी आणलेली आहे. चल या बसूया इकडं. गाईज इकडे बघा, यांचा इकडे कॅरम खेळतात ही. आणि इकडं पूजा आराम करते. इथे माझे मिस्टर. बोल ना बाबा, बोल. आणि बघा इथं अशी कॅरम खेळतात. मी बी आज खेळते. गाईज चला, आता मी जेवण बिवण करायला घेते. मच्छी आणलेली आहे, कोलबी आणलेली आहे, ती आता मी करायला घेते. चला, आज तर मी खूप हॅप्पी आहे, खूप मस्त खुश आहे. तर चला आता आपण जरा थोडाफार काम राहिलेला तो सुद्धा करून घेऊ आणि लगेच जेवण करायला लागते. तोंड बिन बघा गाईज कसा झाला, एकदम डेंजर झालेला आहे. आणि खूप कंटाळा आला आम्हाला, खूप टाइम झाला, कधी निघलेलो आम्ही. पूजा फोनवर बोलते इकडं, हे बघा. चला चला गाईज, किचन मध्ये आता जरा साफसफाई करून घेऊ. यांना चहा ठेवलेला. पूजाला असा संध्याकाळी चहा लागतो आणि असा चहा मध्ये खायला लागतं तिला. तर चहा बी ठेवलेला. आता पटापट आता मी भांडी घासून घेते आणि जरा किचन पुसून काढते. सकाळी यांना जेवण बिवण मी करून गेलेलो. मी बघा गाईज, येताना अशी खारींची कोलबी आणली. पूजाला खूप आवडते, तर मीने खारींची कोलबी घेतली. पूजा बोलते दुसरं काय नको घेऊ, खारींची कोलबी घे. तर चला पहिला हिला साफ करून घेते. बघा मस्त आहे, तर साफ करते आणि मग बनवायला घेते. चला गाईज, इकडे मस्तपैकी आपली वांगी कापलेली आहे, कसं कोलबी साफ करून घेतलेली आहे. आपला टॅमॅटो, मिरची, आपली कोथिंबरी आणि इकडे आपलं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. पटकन आता लसूण मस्तपैकी ठेसून घेते आणि आज मस्तपैकी खारींच्या कोलब्या बनवते. तर चला पटापट आता फोडणी देते मी. चला गाईज, सर्व हळद मसाला आता टाकलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता आपली कोलबी आणि वांगा, बटाटा, अशी एकदम खारींची कोलबी. मिक्स करून घेऊ. गाईज इकडे बघा, क्युटी कुठे बसली. वा वा क्युटी, शाबास. हा हे पूजा, क्युटी कुठे बसली. क्युटी हे कुठे बसलीस तू. आय्या माझा पिल्या. आणि खुर्ची इकडे पाडली. इकडे बघा खुर्ची. क्युटी हे माझा पिलू, मम्माच्या पिलू, तू मम्माच्या पिलू. गाईस क्युटीला इतकी अक्कल आहे ना, लय अक्कल आहे, लय अक्कल. ये 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 माझा पिलू, ये ये. मम्मा कुठे तुला सोडून गेलेली. गाईस तिला पुढे टाकून गेलो ना, लय एडी होते. हाय मी, हाय हाय नाही कुठे गेलो.
नाही कुठे गेलो बाबू, नाही कुठे गेलो, मी हाय नाही. ये माझा क्यूटा क्यूटा, ये क्यूटा क्यूटा. खुर्ची पाडली तुम्ही, खुर्ची पाडली बाबू, ठेव ना, अशा नको करू. आय आय मला पाडशील, हे मला पाडशील क्यूटी क्यूटी. ए शना शना माझा. गाईस क्यूटीला लय अक्कल, लय अक्कल म्हणजे लय अक्कल. हे बघा, हे बघा कशी करते क्यूटीला. खरोखर असं सोडूनच जाऊशी वाटत नाही. बाबू चल, झोपाचा नाही तुला. क्यूटू क्यूटू, माझे चावतं बाबू, तू चावतं. पप्पा येते ना मारायला तुला. चला गाईज, खूप पसार होता किचनवरती. सर्वांचं असं जेवण बिवण झाला आणि मी सर्व भांडी बिंडी घासून घेतली. बघा सर्व असं साफ केलं. चला, आणि जरा लादे उभी असं फडका मारून घेतला. चला गाईज, आता सर्वांचं जेवण बिवण तर कंप्लीट झालेलं आहे ना. आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.